अष्टावक्र गीता हे अष्टावक्र आणि राजा जनक ह्यांच्यामध्ये जे ज्ञानाचं आदान प्रदान झालं तर त्याच्याबद्दल अष्टावक्र ती गीता आहे, गायलेलं आहे. ह्याच्यामध्ये संवाद आहे. अष्टावक्र काही वेळ गातात, काही वेळ राजा जनक गातो. अष्टावक्र हे गुरुच्या रूपात आहेत आणि राजा जनक हे शिष्याच्या रूपामध्ये आहे. म्हणजेच गुरु शिष्य संवाद आहे. तर त्याची पूर्व पार्श्वभूमी सांगत असताना गुरुदेवांनी अष्टावक्र अष्टावक्र जे आहेत तर त्यांचा थोडासा इतिहास सांगितला आणि त्याच्यातून आपल्याला बरचसं ज्ञान गुरुदेवांनी दिलेलं आहे. कहोदा नावाचे अष्टावक्र यांचे पिता होते, अतिशय ज्ञानी माणूस. आणि त्या काळामध्ये ज्ञानी माणसं एकमेकामध्ये विवाद करायचे, वादविवाद करायचे आणि त्याच्यामध्ये स्पर्धा राहायची. मग त्या स्पर्धेमध्ये जो कोणी हरला तर त्याला काही शिक्षा द्यायची, अशी प्रथा होती त्यावेळेस. आणि त्यामुळं काय होतं की ज्ञान ग्रहण करणं, ज्ञान आत्मसात करणं हे ज्ञानी लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतं. आता अष्टावक्राचं वैशिष्ट्य सांगत असताना अष्टावक्र एवढे ज्ञानी होते की जन्माच्या आधीपासूनच त्यांच्यामध्ये ते ज्ञान पूर्णपणे आलेलं होतं. म्हणजे जसं त्यांचे वडील जे आहेत ते रात्रीच्या वेळेस सगळं ज्ञान उद्धृत करताना, म्हणजे बोलत असताना, तर काही जर समजा काही चूक झाली तर ते गर्भामधून, आईच्या गर्भामधून ते दुरुस्त करायला लागायचे. एवढं त्यांचं अगाध ज्ञान होतं. आणि त्या अगाध ज्ञानाचा लाभ पुढे आपल्या सगळ्यांना मिळाला. तर त्या कहाणीमध्ये असं आहे की कहोदांना स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार आला. आता याच्यामध्ये गुरुदेवांना काय सांगायचंय की अहंकार हा फार लवकर येतो आणि ज्ञानी माणसामध्ये सुद्धा येतो. तो कशाचा अहंकार असतो? ज्ञानी असण्याचा अहंकार. आणि अहंकारामुळं आपल्या ह्याच्यामध्ये कशाचा प्रवेश होतो? तो म्हणजे क्रोध. आपल्यामध्ये क्रोध जो आहे, जो आपल्याला नकोय, तो कशामुळे येतो? अहंकारामुळे येतो. हे आपल्याला गुरुदेवांनी इंडिकेट करून सांगितलेलं आहे. म्हणजेच कहोदाला अहंकारामुळं क्रोध आला आणि क्रोधामुळं त्यांनी शाप दिला. आता शाप हा कुणाचा आहे? सत्यामध्ये उतरतो जो ज्ञानी आहे त्याचा. आणि कहोदा हे ज्ञानी होते, त्यामुळं त्यांनी दिलेला शाप जो आहे तो अष्टावक्र यांना लागला. आणि तो शाप काय होता? तर तुझं शरीर हे वेडं वाकडं होईल, 8 ठिकाणी वाकडं होईल. आणि ते वाकडं शरीरातनं जन्म द्यामुळं त्यांचं नाव काय ठेवलं? अष्टावक्र. पण कहोदा प्रतिस्पर्ध्यापासून हारले. कशामध्ये? वादविवादामध्ये हारले. ज्ञानाचा जो विवाद असतो त्याच्यामध्ये ते हारले. आणि त्या काळामध्ये जो हारलाय त्याला समुद्राच्या काठाला सोडून द्यायचं, अशा प्रकारची शिक्षा होती. आणि मग ती शिक्षा आहे त्यांच्या वडिलांना मिळाली, अष्टावक्राच्या. आणि मग अष्टावक्रांनी एक निर्धार केला, ज्यांच्यामुळे ही शिक्षा मिळाली आहे तर त्याला हरवायचं. आणि मग जनक राजाच्या दरबारामध्ये हा वादविवादाचा जो महोत्सव होता तो झाला. आता त्याच्या आधी गुरुदेवांनी काय सांगितलं
की ज्ञानी जे असतात हे 13 प्रकारच्या जे पायऱ्या आहेत त्याच्यातून त्यांना जावं लागतं. आणि 12 गुरुदेवांनी त्याला नाव दिले श्लोक. तर 12 श्लोक सगळ्या ज्ञानी लोकांनी पार केले, पण अडकले कुठं? 13व्या मध्ये. आता हे 13 कोण कोणते? तर आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्यानंतर मन, बुद्धी आणि अहंकार. आपल्या पण सामान्य जीवनामध्ये हेच अडथळे आहेत, आहेत की नाही? ज्ञानेंद्रिय आहे, तर ज्ञानेंद्रियावर नियंत्रण मिळवता येते, कर्मेंद्रियावर नियंत्रण मिळवता येते, मन सुद्धा आपण आपल्या स्वतःला जसं पाहिजे तशा प्रकारचं मन सुद्धा नियंत्रणात ठेवता येते. आणि बुद्धी, ज्ञानाच्या माध्यमातून बुद्धीला सुद्धा आपण नियंत्रणात ठेवू शकतो. पण ह्या सगळ्यांवर मात कशाची आहे? तो म्हणजे अहंकार. तर जो आत्मज्ञानी आहे तोच अहंकाराला पार प्राप्त करू शकतो, अहंकाराला पार करू शकतो. आणि बघा, आपण जेव्हा सूक्ष्मतेनं बघतो त्यावेळेस आपल्याला जे बेसिक ज्ञान म्हणजे मूळ ज्ञान आपल्याला गुरुदेवांनी दिलेलं आहे ज्या प्रोग्रामच्या माध्यमातून, तर तिथे पहिला हात तो घातलेला आहे आत्मज्ञानाला, आहे की नाही? आपण सर्वांनी आत्मज्ञानी व्हावं ह्यासाठी गुरुदेवांनी हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. अष्टावक्र गीतांचे श्लोक जे आहेत ते श्लोक जशाला तसे अर्थ सांगून गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे. तर त्याच्यातलं मर्म जे आहे ते मर्म प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहिलं काय सांगितलं गुरुदेवांनी? की अहंकार है ना. तर अहंकाराला पार करायचा असेल तर काय पाहिजे? आत्मज्ञान पाहिजे. आणि हे आत्मज्ञान केव्हा प्राप्त होईल? जेव्हा आपण हे जे ज्ञान आहे आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून गुरुदेवांनी देत असलेलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान जर आपण ग्रहण करू आणि ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण वापरायला सुरुवात करू, तेव्हा आपल्याला आत्मज्ञानाकडे जाता येईल. तसं मुमुक्षत्व म्हणजे ज्ञानाची पिपासा असणं हे प्रत्येकाकडे असतं. प्रत्येक जणाला काही ना काही 3 वर्षाच्या वय झालं की तो विचारतो, हे काय आहे, ते काय आहे, ते काय आहे ना, विचारतो की नाही? तुम्हाला पण त्याचा अनुभव असेल, विचारतो की नाही? म्हणजेच त्याच्यामध्ये मुमुक्षत्व आहे. पण मुमुक्षत्वामध्ये कोणतं ज्ञान पाहिजे, कोणत्या ज्ञानाची मला काय म्हणतो त्याला, तृष्णा आहे, तहान आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. जेव्हा आपण सीमित ह्याच्यामध्ये हे करतो, तर त्यावेळेस आपण मुख्यत्वे काय करतो? की दुःख निवारणासाठी आपण ज्ञानाचा उपयोग करतो, करतो की नाही? आता सुरुवातीला आपण आलो, ह्याच्यातले जवळपास आपण सगळेजण आहेत कुठल्या ना कुठल्या तरी दुःखामध्ये असताना हे दुःख निवारण व्हावं ह्यासाठी आपण इकडे आलो, आलो की नाही? आता ज्ञानाची पिपासा कुणाला असते? तर जो संपन्न आहे, जो समृद्ध आहे, ज्याच्याजवळ सगळं काही आहे, त्यालाच ज्ञानाची पिपासा असते, ज्ञानाची तृष्णा असते. आता जो दुःखी आहे तर तो काय मागणार? दुःख निवारण मागणार. आणि दुःख निवारण मागणार म्हणजेच काय? मोक्ष, मुक्ती, आहे की नाही? हे अति झालं माझ्या जीवनामध्ये, ह्याच्यातून मला मुक्त केलं पाहिजे. पण गुरुदेवांनी एक छान खूप चांगलं सांगितलंय की सुरुवातीला ज्ञानार्जन झाल्यानंतर मग मुक्ती येते. अज्ञानींना मुक्ती मिळत नाही. त्याला आधी काय करावं लागते? ज्ञानार्जन करावं, ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागते, आणि त्यानंतर मग मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, आहे की नाही?
आणि आपण सगळेजण ह्या मोक्षाच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहोत, ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आपण. तर आपलं काम काय आहे? तर जास्तीत जास्त जे ज्ञान आहे, हे ज्ञान आत्मसात करणं, ऐकणं. म्हणून गुरुदेवांनी किती छान सांगितलं, की कुणाकडूनही आलं, एखादं लहान मूल आहे आणि तो जरी आपल्याला काही ज्ञान सांगत असेल, तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि हे केव्हा स्वीकारू आपण? जेव्हा आपल्यातला अहंकार जो आहे, त्या अहंकाराची लेवल व्यवस्थित असेल तर. नाहीतर मग आपली पण अवस्था त्या कहुदासारखी होते, है ना. छोटासा मुलगा मला काय ज्ञान देणार आहे, मी एवढा ज्ञानी आहो. तिथे काय झालं? अहंकार आडवा, आहे की नाही. आणि दुसरं एक महत्वाचं काय सांगितलेलं आहे, ते म्हणजे आपण बाह्य जे आहे आपलं, म्हणजे बाहेरचं जे सौंदर्य आहे, तर त्याच्यावरच आपण पारख करतो, हो की नाही. म्हणजे अष्टावक्रच्या बाबतीत काय झालं, की अष्टावक्र होता म्हणजेच तो वाकडा, त्याला चालता येत नाही बरोबर, हात वाकडे, कुबड आलेलं, हे 8 अंग आहेत त्याचे वाकडे होते. आणि त्यावरून तथाकथित ज्ञानी जे स्वतःला ज्ञानी समजत होते, तर त्यांच्या मनामध्ये काय आलं, ते काय म्हणले, की हा स्वतःच शरीर ह्याला सांभाळता येत नाही, हा ज्ञान काय देणार. म्हणजेच त्यांचं ज्ञान कुठे सीमित झालं, तर बाह्य जे दिसणारं आहे त्याच्यावर सीमित झालं, व्यक्त जे आहे त्याच्यावर ते सीमित झालं. पण अव्यक्त जे असतंय, ते कसं असतंय, अगाध असतं. आणि त्या अव्यक्त ज्ञानाची पिपासा असणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. गुरुदेवांनी आपल्याला ह्या निमित्तानं ते पण सांगितलं आपल्याला, की ज्ञान हे कुठूनही येऊ शकते, ते ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि ह्यासाठी काय महत्वाचं आहे, ते म्हणजे श्रवण शक्ती आपली, आहे की नाही. ऐकण्याची आपली जी क्षमता आहे, ती क्षमता आपली स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि मग आपण जीवनात काय केलं पाहिजे, तर आपली श्रवण शक्ती जी आहे ती वाढवली पाहिजे. आणि ही श्रवण शक्ती वाढवण्यासाठी काय करावं लागतंय, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे ह्याच्यामध्ये, तर आपला जो टॉलरन्स आहे, आपली जी सहनशक्ती आहे, सहनशीलता आहे, ती वाढवावी लागते. आणि त्यासाठी आपल्याला तप करावं लागतं, आहे की नाही. तप करण्याचा मुख्य काय आहे, तर तपामुळं आपल्यातली सहनशीलता वाढते. नाही तर मग आपण काय करतो माहिती का, जो आपल्याला आपल्या दृष्टीनं जो आपल्यापेक्षा कमी आहे, आपल्यापेक्षा थोडासा कमी ज्ञानी आहे, त्याचा आपण ऐकतच नाही. होतंय की नाही असं? बरोबर आहे की नाही? असं होतंय की नाही? जनरली ऐकतच नाही आपण त्याच. तो काय म्हणतो काय नाही, आपण ऐकण्याची तयारी नसते. पण ती तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण ज्ञान कुठून केव्हा कसं मिळेल, हे आपण काही सांगू शकत नाही, की नाही. कुणी पण ज्ञान देऊ शकते. आणि त्याच्यातलं ज्ञान, सार ज्ञान जे आहे, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला ईश्वरानं दिलेलं आहे, त्याचं नाव आहे विवेक, आहे की नाही. हा विवेक आपला जागृत असला किंवा आपण ज्ञान आत्मसात करू शकतो. आणि दुसरं सांगितलंय गुरुदेवांनी, वैराग्य. वैराग्य पूर्ण रूप जेव्हा आपण ज्ञान ग्रहण करतो, ज्ञान आत्मसात करतो, तेव्हा ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरते. मग ह्या ह्याच्यामध्ये गुरुदेवांनी काय सांगितलं, की वैराग्य आवश्यक आहे. आता बघा, आपण पहिला ज्ञानाचं सत्र जेव्हा आपण त्याला उपस्थित होतो, म्हणजे आपला जो प्रोग्राम आपण केला, बेसिक प्रोग्राम केला, तर त्याच्याकडे थोडंसं बघा, की हेच ज्ञान आहे. हेच ज्ञान आपल्याला वेगळ्या पद्धतीनं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आहे की नाही. ऐकण्याची कला सांगितली, आठवते सगळ्यांना, आहे की नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्ञान कुणाकडून, आणि थांबलं पाहिजे कुठे, ज्ञान जिथे आहे तिथे. जिथे काही ज्ञान चर्चा होते, त्याला आपण यज्ञ असं म्हणतो. तर यज्ञाच्या ठिकाणी थांबल्यानंतर पुण्य प्राप्त होते.
नुसतं यज्ञाचा प्रसाद घ्यायला जाण्यानं काही होत नाही. यज्ञ हे अटेंड केलं पाहिजे. आणि याचा अर्थ तुम्हाला तिथेच जाऊन फिजिकली म्हणजे त्या यज्ञाच्या कर्मकांडामध्ये यायला पाहिजे असं काही नाहीये. तर जिथे ज्ञानचर्चा होते, एकापेक्षा अधिक लोक जेव्हा ज्ञानाची चर्चा करतात किंवा साधना करतात, आहे की नाही, आपण जी दररोजची साधना करतो, ती साधना सुद्धा दोघांनी मिळून केली की त्याचं रूपांतर यज्ञामध्ये केलं. आणि अनेकांनी, आता दोन म्हणजे कमीत कमी झाले, नंतर अनेक जण आपण जेव्हा हे करतो, तर ते यज्ञ आहे. तर तो यज्ञ आपण केला पाहिजे, आहे की नाही. तर ह्या निमित्तानं आपल्याला गुरुदेवांनी हे ज्ञान सांगितलेलं आहे. तर ते ज्ञान आपण आत्मसात करणं अत्यंत गरजेचं. आणि त्यानंतर मग गुरुदेवांनी आपल्याला ह्याची सुरुवात कशी झाली ते सांगितले. तर सुरुवात कशी झाली की दरबारामध्ये आल्यानंतर जेव्हा अष्टावक्रांनी सांगितलं की ह्या ठिकाणी मला वाटलं होतं हे की ज्ञानी लोकांचा दरबार आहे, पण इथे अज्ञानी लोकांचीच सगळी भरती आहे. आणि तेव्हा मग राजा जनकाच्या मनात सुद्धा थोडीशी शंका आली होती. कशामुळं? फिजिकल अपीरन्समुळं. जे अष्टावक्र जे त्यांचं शरीर होतं, त्या शरीरामुळं थोडीशी शंका आली होती. आणि आपल्याही बाबतीत तसं कधी होण्याची शक्यता आहे की नाही. म्हणून गुरुदेवांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्ही सीमित ह्याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही त्याची पारख नाही करू शकत. जेव्हा तुम्ही असीमित हे ज्ञान, ज्ञानी व्यक्तीला जेव्हा असीमित अनंततेनं जेव्हा तुम्ही बघाल, त्यावेळेस त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करू शकता, आहे की नाही. आणि मग ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी मग त्यांनी, आणि कुठलंही ज्ञान जेव्हा प्राप्त करायचं असेल तर ते सन्मानपूर्वक, आदरानं, सत्कारानं केलं पाहिजे, आहे की नाही. म्हणूनच आपल्याला हे जे ज्ञान आत्मसात करायचं, हे श्रवण करायचं आहे, तर ह्यामध्ये पूर्ण श्रद्धा, पवित्रता आणि आदर सन्मान हे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपलं ते आत्मसात होईल. अन्यथा एक शब्दांचा खेळ होऊन जाईल, है की नाही. तर मग राजा जनकांनी सन्मानपूर्वक अष्टावक्रांना आसनावर बसवलं. आणि आसनावर बसवल्यानंतर अष्टावक्रांना सुद्धा हे माहीत झालं की हा जो शिष्य आहे, हा खरा ज्ञानी शिष्य आहे. मग याच्यावर जास्त मेहनत करण्याची गरज नाहीये. आणि तिथून मग अष्टावक्र गीतेचा जन्म झाला. आणि अष्टावक्र गीता ही आपल्या ह्याच्यामध्ये जे सर्वोच्च ज्ञान आहे, त्या सर्वोच्च ज्ञानामध्ये एक गणली जाते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे श्रवण करत असताना त्या दृष्टीनं, त्या ह्याच्यानं आपली स्वतःची पवित्रता, आपलं स्वतःचं जे काय बाजूला, जे काय छोटं मोठं असेल आपल्यामध्ये, ते बाजूला ठेवून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे श्रवण करायचं. म्हणून आपल्या आपसातला संवाद, आता आपण इथे 22 जण आहोत, तर 22 जणांचा आपला आपसातला संवाद चांगला असला पाहिजे. आणि सगळ्यांनी बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून आपण हे श्रवण करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी आपण दिली पाहिजे. आणि मग बघा की याच्यातून जे ज्ञान मिळेल, आपल्याला ज्ञानाचं अमृत मिळेल, तर ते आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयोगी असेल.